शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचं सगळंच राजकारण बदलून जाईल का? आता हा प्रश्न निर्माण करण्याचं कारण काय? तर एका दैनिकाला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी मुलाखत दिली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि दोघांनी एकत्र यायचं की नाही याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, असं महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलंय. शरद पवारांनी केलंय. सत्तेत सहभागी व्हायचंय की विरोधात बसायचंय हा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. या मुलाखती दरम्यानच्या या विधानाने पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र येणार, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, अशा चर्चा पुन्हा राज्यात सुरू झाल्यात. मात्र याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी कोणतेही भाष्य केलेले नाहीये. परंतु पवारांच्या त्या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाल्यात. असा कुठेतरी दबक्या आवाजात देखील चर्चा सुरू आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. याच दबक्या आवाजात पृथ्वीराज चव्हाण यांनी हे संपूर्ण प्रकरण गंभीर असल्याचं देखील म्हटलंय. त्यांच्या एकत्र येण्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नक्की पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले? शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे सगळंच राजकारण बदलून जाईल का महाराष्ट्राचं, असं का म्हटलं जात आहे? हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचंच लक्ष वेधलं. पवारांच्या या वक्तव्यानं ते राजकारणात पुन्हा एकदा नवा प्रवाह जोडण्याचे संकेत देत आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला. ज्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्यासंबंधीचं पवारांचं विधान का केलं हे मला माहित नाही, पण यातून त्यांच्या सहकाऱ्यांची सत्तेसाठीची हतबलता दिसते, अशी मोठी टीका त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटावरती केली. पुढे ते म्हणाले, समजा पवार तिकडे गेलेच तर त्याचा मवियावर फारसा परिणाम होणार नाही. उलट विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस सक्षमपणे निभावेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पण पवारांचं आजवरचं राजकारण हे जातीयवाद पक्षांविरोधात राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे सगळंच बदलून जाईल, असंही त्यांनी म्हटलं. आता सगळंच बदलून जाईल हे म्हणण्यामागचं नक्की पृथ्वीराज चव्हाण यांचं कारण काय आहे, असा प्रश्न आता तुम्हाला पडेल. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः याबाबत खुलासा करत म्हटलं, पवार साहेबांचं राजकारण पाहिलं तर फुले, शाहू, आंबेडकर त्यांचे विचार, लोकशाही दृढ विश्वास असण्याच्या तत्वांवर त्यांचं आजपर्यंत राजकारण राहिलंय. पुढे ते म्हणाले की मोदी सरकारचं काय चाललंय हे आपण पाहतोय. त्यांच्याशी तडजोड करण्याकरता किंवा त्यांच्या सत्तेचा वाटा मिळवण्याकरता मोदींशी हात मिळवणी करणं किंवा तसा निर्णय घेणं म्हणजे हा त्यांच्या म्हणजे शरद पवारांच्या विचारातला एक मोठा बदल दिसत आहे, असं एकूणच पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुलाखती दरम्यान म्हटलंय. म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण यांचा येथे पुरोगामी विचारांचा एक जो उल्लेख आहे, शरद पवारांच्या पुरोगामी विचारांचा उल्लेख जो आहे तो त्यांनी इथे केलाय. म्हणजे त्यांचा मुद्दा सगळंच बदलेल, यात त्यांचे म्हणजे शरद पवारांचे विचारही बदलतील असा तर नाही ना, असा प्रश्न एकूणच आता उपस्थित राहतोय. एका मुलाखती दरम्यानच्या अनौपचारिक गप्पा दरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही याचा निर्णय पुढच्या पिढीने घ्यावा, मी त्या निर्णय प्रक्रियेत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. ज्यावर चव्हाणांनी त्यांची भूमिकाही मांडली. चव्हाण म्हणाले, जर पुढची पिढी अशी म्हणते तर तरुण पिढीला सत्तेशिवाय राहता येत नाहीये, त्यामुळे ती पिढी आग्रह करत असेल. शरद पवार यांच्या पक्षांतर्गत आता काय चाललंय हे मी बोलणं योग्य नाहीये. मात्र आतापर्यंतच्या राजकारणात शरद पवार यांनी कायम जातीयवादी विचारांविरोधात भूमिका घेतल्या आहेत आणि त्यामुळे पुढे जर म्हणजे त्यांचं असं देखील म्हणणं होतं की 2014ला काही तडजोडी झाल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले होते, म्हणजे तेव्हाचे राष्ट्रवादी काँग्रेस ही एकजूट होती, तेव्हा त्यांचे प्रवक्ते म्हणाले होते की 2014 मध्ये राज्यात स्थिरता आणण्यासाठी आम्ही पाठिंबा देऊ
आणि त्यावेळेच्या शरद पवारांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादीने हा निर्णय घेत एकंदरीत तो पाठिंबा मोदींना दर्शवला होता असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत. म्हणजेच त्यांचं इथे हा हेतू होता की त्यांनी शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या नाण्याची ही दुसरी बाजू काय आहे किंवा अगोदर जी राष्ट्रवादी होती त्या नाण्याची दुसरी बाजू काय होती त्या राष्ट्रवादीची ती समोर आणण्याचा इथे प्रयत्न केला. पुढे चव्हाण यांनी निम्मी राष्ट्रवादी ही अजित पवार यांच्या गटात सामील होण्यासाठी उत्सुक असल्याचा मोठा खुलासा देखील केला आणि म्हटलं की काँग्रेस पक्ष भाजप विरोधी भूमिका घेऊन काम करणारा आहे आणि जे येतील ते येतील, नाही येतील तर आम्ही एकटे जाऊ, असं ठाम मत पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीबद्दल म्हटलंय. म्हणजे एकूणच जेव्हा आता राष्ट्रवादी म्हणते की आम्ही अजित पवार गटात सामील होऊ तर इथे कुठेतरी मवियाला तडा जाऊ शकतो आणि अशामध्ये एकूणच आम्ही एकत्र नाही आले तर नाही आणि जे येतील ते येतील त्यांच्याबरोबर जाण्याचा मवियामधून निर्णय घेतलाय काँग्रेसने असं त्यांनी स्पष्ट केलंय. शेवटी अंतिम फैसला होईल म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंतिम फैसला होईल तेव्हा आपण पाहू. पण पवारांच्या अनुयायांनी निर्णय घेतलाच असेल तर पवार साहेब तरी काय करणार आहेत असं एकंदरीत हतबलतेचं चित्र जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये दिसतंय असं सूचक वक्तव्य काँग्रेसकडून आलंय. तुम्हाला काय वाटतं? पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानुसार शरद पवार त्यांचे विचार सोडत आहेत का? लोकशाही टिकवायची असेल तर परस्पर विरोधी दोन विचार हवेत, त्या विचारांची लढाई झाली पाहिजे असं महत्वाचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ते तुम्हाला पटतंय का? तुम्ही या सगळ्या बाबतीत या सगळ्या प्रकरणाबाबतीत जो शरद पवार यांनी वक्तव्य केलंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे सगळं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.